नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण जीएमसी सोलापूर पदभरती 2025च्या सर्व पदांसाठी अशी उपयुक्त अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, ज्यामधला आज भाग आपला 4 आहे। जर मित्रांनो तुम्ही इतर मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल, तिथून तुम्ही संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या मित्रांनो परीक्षापूर्व। कारण का जेवढे काही आपण प्रश्न या ठिकाणी अनालाइज करत आहोत ते संपूर्ण तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता जे की वर्तवतात। तर आजच्या भागामध्ये जे काही प्रश्न पाहणार आहोत ते काळजीपूर्वक या ठिकाणी पाहून घ्या, कारण का अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतात। तर प्रश्न क्रमांक आपला पहिला असा आहे, लॉर्ड कर्झनने बंगालचे विभाजन कोणत्या वर्षी केले होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड 1905 साली। तर लॉर्ड कर्झनने बंगालचं जे विभाजन आहे किंवा बंगालची आपण त्याला फाळणी देखील असं म्हणतो ती 1905 साली जे थोडक्यामध्ये केलेली आहे। पर्याय नंबर त्यामुळे ड याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा, भगवान महावीरांनी डॅशच्या जवळ पावपुरी येथे 42व्या वर्षी निर्वाण प्राप्त केले होते? तर कोणत्या जे की ठिकाण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राजगीरच्या जवळ पावपुरी येथे 42व्या वर्षी निर्वाण जे की प्राप्त केलं होतं। पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा तिसरा असा आहे, झारखंडची डॅश ही राजधानी आहे? तर झारखंडची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की रांची ही जी आहे झारखंड या राज्याची थोडक्यामध्ये राजधानी आहे। पर्याय नंबर याचं ड जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक शेंगवर्णीय पीक आहे यापैकी? तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की डाळ। तर यामध्ये प्रश्नाचा जो पर्याय आहे तो रिपीट झालेला आहे, त्यामुळे मित्रांनो थोडक्यामध्ये जे की दोन्ही ऑप्शन्समध्ये या ठिकाणी डाळ आलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही याचं उत्तर होणार असेल पर्याय नंबर सी जे की डाळ ही इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या तुम्ही। त्यानंतरचा प्रश्न आपला पाचवा असा आहे, साबरमती नदीच्या तीरावर कोणते शहर वसलेलं आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की अहमदाबाद हे जे आहे साबरमती नदीच्या जे की तीरावर वसलेलं आहे। पर्याय नंबर या ठिकाणी ब हे की उत्तर या ठिकाणी होणार असेल। जर मित्रांनो तुमची जीएमसी सोलापूरची तयारी करत असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की अजूनही आपला अभ्यास जो की परिपूर्ण झाला नाही, तर अशा विद्यार्थ्यांकरता आपण खास स्पेशली शेवटच्या अंतिम दिवसांसाठी आपण मित्रांनो एक क्रॅश कोर्स बनवलेला आहे, जो की तुमच्या परीक्षांसाठी अतिशय मित्रांनो उपयुक्त असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही व्हिडिओ लेक्चर्स व त्यासोबतच तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी ई बुक आणि सर्वांसाठी परिपूर्ण परीक्षाभिमुख टेस्ट सिरीज आपण ऍड करून दिलेले आहेत, जे की सध्याला मित्रांनो आपण डिस्काउंट ऑफर मध्ये तो जो आहे संपूर्ण क्रॅश कोर्स ठेवलेला आहे, तो तुम्हाला तो मिळवायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची जो एक लिंक जी की मिळणार असेल मित्रांनो, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथून क्लिक करून डाउनलोड करून आपल्या ॲपमधून मित्रांनो तो संपूर्ण काही क्रॅश कोर्स परचेस करू शकता। आणि मित्रांनो अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला ते अतिशय उपयुक्त असणार असेल, कारण का त्यामध्ये जेवढं काही तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे ते संपूर्ण काही त्या ठिकाणी ऍड करून ठेवलेलं आहे। तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या ऑफरचा लाभ घेतला नाही त्याने लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो, त्यातून संपूर्ण काही तयारीला लागा। तुम्ही इतर कुठल्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याऐवजी आपला जर क्रॅश कोर्स घेतला, ज्यामध्ये तुम्हाला ई बुक मिळतील, टेस्ट सिरीज मिळतील व त्यासोबत तुम्हाला व्हिडिओ लेक्चर देखील आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे। त्यामुळे लगेच ॲप डाउनलोड करा आणि तिथून मित्रांनो एनरोल करून चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो। त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती एक भाषा 8व्या अनुसूचीमध्ये नाही? तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड गाडवाली, म्हणजेच काय तर पहाडी ही जी भाषा आहे अनुसूची 8व्या मध्ये जी आहे ती नाही। पर्याय नंबर ड। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की राष्ट्रपती यांच्याद्वारे जे आहे राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती जी आहे थोडक्यात केली जाते। त्यानंतर प्रश्न 8वा आपला, भारतीय संविधानामध्ये सध्या एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब 11। तर भारतीय संविधानामध्ये एकूण जे की मूलभूत कर्तव्यांची जी संख्या आहे ती 11 अशी आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, MiG-29 म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की बाज असं जे आहे त्याला म्हटलं जातं। तर MiG-29 म्हणजेच की बाज होय। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की अर्जुन असं जे आहे त्यांचं नाव आहे त्या बनावटीचं। त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, गरबा एक लोकप्रिय नृत्य प्रकारात मूळतः भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? तर गरबा हा लोकनृत्य, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की गुजरात या राज्याशी हा संबंधित लोकनृत्य आहे, म्हणून पर्याय नंबर ए त्याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 12वा आपला, ऋग्वेदामध्ये डॅश मंत्र आहेत? तर किती मंत्र आहेत ऋग्वेदामध्ये?
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 1028 एवढे जे आहे जे की मंत्र आहेत. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, खालीलपैकी कोणी साहित्य जे की अमुक्त मल्यद वर मध्ययुगीन ग्रंथ संकलित केला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, श्री कृष्णदेवराय यांनी जो आहे थोडक्यामध्ये ग्रंथ जो आहे तो संकलित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, विक्रमशिला विश्वविद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, धर्मपाल यांनी जे आहे विक्रमशिला विश्वविद्यापीठाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, दक्षिण भारतातील संगम काळातील सर्वात महत्वपूर्ण नगर कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, मदुराई हे जे आहे थोडक्यामध्ये महत्वपूर्ण जे की नगर आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 16वा असा आहे, खालीलपैकी कोणता एक प्रत्यक्ष कर आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की आयकर हे जे आहे थोडक्यामध्ये एक प्रत्यक्ष कर आहे. त्यानंतर आपला 17वा प्रश्न असा आहे, भारतामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि वैश्वीकरणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, 1991 साली जे आहे थोडक्यामध्ये याची सुरुवात झाली. त्यानंतरचा आपला पुढील 18वा प्रश्न असा आहे, डॅश साली टपाल व तार खात्याची स्थापना करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, 1854 साली जे आहे टपाल व तार खात्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आपला 19वा प्रश्न, भारतीय टपाल खात्यामार्फत स्पीड पोस्ट सेवा कधी सुरू करण्यात आली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, 1986 साली जे थोडक्यामध्ये करण्यात आली. त्यानंतरचा 20वा प्रश्न, एप्रिल 2007 मध्ये सार्कचा 8वा सदस्य म्हणून कुठल्या राष्ट्राला मान्यता मिळालेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अफगाणिस्तान या देशाला जे आहे सार्कचा जो की 8वा सदस्य म्हणून जे आहे ती मान्यता मिळालेली आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय नंबर ब जे की होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत. आता इथून आपले संपूर्ण सब्जेक्टनुसारचे रेग्युलरली व्हिडिओ येणारे असतील, त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स जो की जॉईन केला नसेल तर त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी मित्रांनो आपला क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या आणि GMC सोलापूरच्या चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.